जनगणना सेन्सस जी 1881 पासून दर 10 वर्षांनी करायची असं ठरवण्यात आलं होतं। या क्रमातील शेवटची जनगणना ही 2011 मध्ये करण्यात आली होती। त्यानंतरची 2021 ची जनगणना ही कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आली होती आणि आता 1 मे 2026 पासून नवीन जनगणना सुरू करण्यात आली आहे। पण या जनगणनेमध्ये एक विशिष्ट भाग म्हणजे ही डिजिटल स्वरूपातली आहे। सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी तुमच्या घरी येऊन जी काही जनगणनेचे प्रश्न विचारतील ते तुम्ही स्वतः डिजिटली आता सबमिट करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एक युनिक आयडी दिला जाईल आणि ज्यावेळेस कर्मचारी अधिकारी घरी येतील त्यावेळेस तुम्ही फक्त तो आयडी प्रोव्हाइड केला की तुम्हाला कुठलाही प्रश्न न विचारता जनगणना कंप्लीट होईल। आता या स्वजनगणनेचा फायदा म्हणजे 4 लोकांसमोर 33 प्रकारचे 34 प्रकारचे प्रश्न जे काही असतील ते विचारले जातील, त्याची तुम्हाला उत्तर द्यावे लागतील। पण ही प्रायव्हसी मेंटेन करायची असेल तर डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला ही स्वजनगणना करता येणार आहे। ती कशी करायची, कुठल्या वेबसाईटवर जायचं, कोणकोणती प्रश्न विचारले जाणार, तिथे काय काय उत्तर आपल्याला सबमिट करायची, सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि सरकारने स्वजनगणनेचा म्हणजे स्वतःहून आपली माहिती भरण्याचा जो टायमिंग दिला आहे तो आहे 1 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत, म्हणजे मोजून 15 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे। अतिशय सोपी प्रोसेस आहे। फक्त मोबाईल नंबर, OTP टाकल्यानंतर आणि आपल्या घराचं लॉंगिट्यूड लॅटिट्यूड मार्क केल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला तो SEID मिळणार आहे आणि हा SEID आपल्याला ज्यावेळेस कर्मचारी अधिकारी घरी येतील त्यावेळेस त्यांच्यासोबत तो शेअर करायचा आहे। इतर कुठलीही माहिती शेअर नाही केली तरी यामध्ये सर्व माहिती स्टोअर केलेली असेल। तर चला बघूया कशा प्रकारे आपण स्वजनगणना आपल्या घरात बसून आपल्या मोबाईलद्वारे करू शकतो। सेल्फ एन्युमरेशन किंवा स्वजनगणना करण्यासाठी ce.census.gov.in ही आहे अधिकृत वेबसाईट। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा स्वजनगणना करू शकता। पोर्टल ओपन झाल्यानंतर सेल्फ एन्युमरेशन याखाली पहिले आपलं राज्य सिलेक्ट करा, जे की असेल महाराष्ट्र। त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून खालचे व्हेरीफाय अँड प्रोसीड बटन क्लिक करायचे। आता वेलकम मेसेजमध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, जसे की ही सगळी परिवाराची माहिती भरण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागू शकतात। काही प्रश्न जर समजत नसतील तर त्या ठिकाणी नेहमी विचारले जाणारे प्रश्न असा एक बटन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची व्यवस्थित माहिती समजेल। संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला एक SE सेल्फ एन्युमरेशन नंबर मिळेल। तो नंबर आपल्याला येणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला दाखवायचा आहे, त्याच्यामुळे तो नंबर सांभाळून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे। आता पुढच्या स्क्रीनवर स्टेट खाली नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड, म्हणजेच इथे आता नेमकं कोणाचं नाव टाकायचं, हाऊसहोल्डचा हेड कोण आहे। याचा अर्थ असं नाही की घरातला सगळ्यात मोठाच व्यक्ती पाहिजे, ती व्यक्ती कोणतीही असू शकते। द पर्सन रेकग्नाइज्ड बाय द फॅमिली ॲज द हेड हू मॅनेजेस हाऊसहोल्ड अफेअर्स अँड मेक्स इम्पॉर्टंट डिसिजन्स इज कन्सिडर्ड हेड ऑफ द हाऊसहोल्ड। म्हणजे घराबाबत किंवा घराच्या परिस्थितीबाबत जे काही महत्त्वाचे निर्णय जो व्यक्ती घेत असेल किंवा संपूर्ण फॅमिलीने मिळून ज्या व्यक्तीला त्यांच्या फॅमिलीचा हेड मानला असेल त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी टाकू शकतात। द हेड ऑफ द हाऊसहोल्ड नीड नॉट नेसेसरीली बी द एल्डेस्ट मेल मेंबर, म्हणजे असं नाही आहे की घरातली सगळ्यात जुनी किंवा सगळ्यात मोठी पुरुष व्यक्तीच ती हेड असली पाहिजे। कॅन बी ऑफ एनी जेंडर, म्हणजे पुरुष किंवा महिला कोणीही असू शकतं, किंवा यंगर मेंबर नॉर्मली रिसाइडिंग इन द हाऊसहोल्ड, किंवा त्या घरात राहणारा एखादा तरुण व्यक्ती कोणीही असू शकतं। त्यामुळे तुमच्या घरातील जो कोणी हेड ऑफ द फॅमिली असेल त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला अचूक एंटर करायचं आहे। त्याखाली त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाईप करा। नंतर ईमेल ID ऑप्शनल आहे, पण तो सुद्धा टाईप केलं तर बेटर, कारण जो काही SE नंबर आपल्याला नंतर भेटणार आहे तो आपल्या ईमेल ID वर सुद्धा आपल्याला मिळतो। ईमेल ID एंटर केल्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीडचे बटन क्लिक करा। आता जो काही मोबाईल नंबर टाकला आहे त्यावर एक OTP प्राप्त होईल, तो OTP या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP बटन क्लिक करायचे आहे। त्याचप्रमाणे वरती आपल्याला प्लीज सिलेक्ट लँग्वेजचा देखील ऑप्शन येतो। ऑप्शनपैकी एक लँग्वेज चूज करा, मी इथे मराठी सिलेक्ट करत आहे। आता पुढे ही प्रश्नावली सुरू होते। इथे तुम्ही बघू शकता वारंवार विचारले जाणारे प्रश्न। जर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाबाबत काहीही अडचण असेल तर यावर क्लिक करून तुमच्या काही प्रश्नांची उत्तर तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता। आपण महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलेला आहे, खाली आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर खाली पिनकोड टाईप करायचा आहे। आता मित्रांनो त्यापुढे गाव, शहर, स्थानिक, हॅमलेट किंवा लँडमार्क यामध्ये तुमच्या घराच्या आसपास जर काही स्पेसिफिक लँडमार्क असेल तर तो या ठिकाणी टाईप करायचा आहे। लँडमार्क असल्यामुळे तुमच्या घराचा पत्ता एक्झॅक्टली तुम्हाला स्क्रीनवर नक्षामध्ये दिसणार आहे। आता या नक्षामध्ये किंवा मॅपमध्ये आपलं घर एक्झॅक्टली कुठे आहे ते आपल्याला मार्क करायचं आहे।
ज्यामुळे तुमच्या घराचं एक्झॅक्ट लोकेशन यामध्ये सेव्ह केलं जाईल. जर बरोबर असेल तर स्थानाची पुष्टी करा हे बटन क्लिक करायचं आहे. पुढे एका पॉपअपमध्ये तुम्ही सिलेक्ट केलेल्या लोकेशनची सर्व माहिती दाखवली जाईल. तुम्हाला निवडलेल्या स्थानासह पुढे जायचे आहे का? जर बरोबर असेल तर होय हे बटन क्लिक करा. आता स्टेप नंबर 2, जनगणना घर तपशील. इथे दिलेली माहिती नीट वाचा. गणना घर म्हणजे एक इमारत किंवा इमारतीचा एक भाग किंवा बहुमजली इमारतीतील एक सदनिका ज्याचा वापर किंवा ओळख एक स्वतंत्र घटक म्हणून केला जातो, कारण त्याला रस्ता किंवा सामायिक आवार किंवा जिना इत्यादीवरून वेगवेगळे प्रवेशद्वार असते. थोडक्यात तुमचा फ्लॅट असू द्या, स्वतंत्र घर असू द्या किंवा पूर्ण इमारतीतला एखादा भाग, तर त्याला गणना घर म्हटले जाईल. गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आता जमीन ही जास्त करून मातीनेच बनलेली असते. काही घरं असतात जे लाकूड किंवा बांबूच्या वर बांधलेले असतात, काही दगडांवरती, काही सिमेंटवरती. यापैकी जो काही ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल तो इथे सिलेक्ट करा. आता या ठिकाणी भरत असलेला फॉर्म ते घर हे मातीमध्ये आहे, त्यामुळे इथे मी माती सिलेक्ट करतो. गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य म्हणजे घराची जी काही भिंत असेल त्या भिंती मुख्यतः कोणत्या साहित्याने बनवलेल्या आहेत. जास्त करून भिंती या पक्क्या विटांच्या असतात. प्रत्येक प्रश्नाच्या बाजूला तुम्हाला एक रेड सर्कल दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. जसे गणना घराच्या भिंतीकरिता वापरलेले साहित्य निश्चित करण्यासाठी गणना घराच्या भिंतीचा जास्तीत जास्त भाग ज्या साहित्याने बनवलेला आहे ते साहित्य निवडायचे आहे. जर माहिती देणाऱ्याला म्हणजे तुम्ही जर माहिती भरत असाल आणि तुम्हाला भिंतीच्या साहित्याची माहिती नसेल आणि ती ओळखताही येत नसेल तर तुम्ही इतर काही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण आपल्याला इथे माहिती असल्यामुळे आपण पक्क्या विटा हा ऑप्शन निवडत आहे. त्याचप्रमाणे घराचे छत कोणत्या प्रकारचे आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, जी मी इथे कॉन्क्रीट सिलेक्ट करतोय. आता गणना घराची स्थिती कशी आहे, चांगली आहे, राहण्यास योग्य आहे की मोडकळीस आलेली आहे. इथे आपण चांगली सिलेक्ट करतोय. तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता कुटुंब प्रमुखाची माहिती. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या म्हणजे त्या घरामध्ये किती व्यक्ती एकूण राहतात लहान मुलांसहित ती संख्या टाकायची. खाली कुटुंब प्रमुखाचे नाव दिसेल, त्याखाली जी काही भाषा तुम्ही निवडली असेल, जशी मी मराठी निवडली आहे तर तुम्हाला त्या मराठी भाषेमध्ये इथे कुटुंब प्रमुखाचे नाव टाईप करायचे आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे जेंडर सिलेक्ट करून पुढे जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर यामध्ये जर तुम्ही मोडत असाल तर तो एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता SC ST या कॅटेगरी अंतर्गत कोणकोणत्या जाती येतात याची जर माहिती बघायची असेल तर सूची पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर क्लिक करायचं आहे. म्हणजे एक PDF तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाईल. त्या PDF नुसार जी काही तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची. आता खाली या घराच्या मालकी हक्काची स्थिती काय आहे. घर स्वतःचं आहे, भाड्याचे आहे, परंतु इतरत्र स्वतःचे घर असलेले, भाड्याचे आणि कोठेही स्वतःचे घर नसलेले किंवा इतर यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे मी स्वतःचे घर हे सिलेक्ट करतो. त्याखाली निवास योग्य खोल्यांची संख्या म्हणजे जे काही घर आहे त्यामध्ये राहता येऊ शकतील अशा किती खोल्या आहेत त्याची माहिती द्या, त्याची संख्या लिहा. त्यानंतर या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, किती लोकांची लग्न झालेली आहेत, किती विवाहित जोडपी आहेत ती टाकायची आहे. आणि पुन्हा जतन करा आणि पुढे जा हे बटन क्लिक करायचं आहे. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का विचारलेल्या या प्रश्नावर होय असं क्लिक करा. आता कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी कोणत्या आहेत त्याची माहिती भरायची. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. पिण्याचं पाणी नेमकं कशा प्रकारे तुम्हाला मिळतं. प्रक्रिया केलेलं पाणी नळाद्वारे म्हणजे नगरपालिकेकडून येणारं पाणी, प्रक्रिया न केलेलं पाणी नळाद्वारे येतं, विहीर असेल, हातपंप असेल, ट्यूबवेल, बोरवेल, झरा, जे काही तुमच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा स्रोत असेल तो एक ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, जो काही स्रोत आहे, ज्या प्रकारे तुम्हाला पाणी मिळतं आहे ते तुमच्या परिसरात आहे की परिसराजवळ आहे किंवा परिसरापासून दूर आहे ती माहिती सिलेक्ट करा. या ठिकाणी जर क्लिक केलं तर जर उपलब्ध स्रोत परिसरापासून 100 मीटरच्या आत असेल शहरी भागात किंवा 500 मीटरच्या आत असेल ग्रामीण भागात तर परिसराजवळ हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पुढे आहे प्रकाशाचा मुख्य स्रोत. तुमच्या घरात वीज आहे का रॉकेलचा वापर केला जातो, सौर ऊर्जेचा वापर केला जातो किंवा इतर कुठल्याही इंधनाचा वापर केला जातो किंवा प्रकाशाची सोयच नाही तर यापैकी एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर आता शहरी भागात असल्यामुळे मी या ठिकाणी वीज हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. पुढे आहे शौचालयाची उपलब्धता. ते जर फक्त कुटुंबाच्या वापरासाठी असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. इतर कुटुंबांसह सामायिक वापर किंवा सार्वजनिक शौचालय किंवा उघड्यावर यापैकी जो काही ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुढे शौचालयाचा प्रकार तो या ठिकाणी निवडायचा आहे. पोर फ्लश शौचालय जोडणी, पाईपद्वारे मलनिसारण, सेप्टिक टँक इतर व्यवस्था, त्याचप्रमाणे
या व्यतिरिक्त जर द्विखड्डा शौचालय असेल, एकल खड्डा शौचालय असेल याची माहिती द्यायची आहे. तर आता घरात बाथरूम असल्यामुळे मी पाईपद्वारे मलनिसारण हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. या चारही ऑप्शनपैकी जो ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल तो तुम्हाला या लिस्टमधून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आहे सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था. म्हणजे जे काही किचनमधून किंवा इतर ठिकाणून सांडपाणी बाहेर जातं ते कशा प्रकारे जातं. बंद गटार आहेत, उघडे गटार आहेत किंवा गटारच नाही आहेत, त्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे मी बंद गटार हा ऑप्शन सिलेक्ट करतो. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता. म्हणजे तुमच्या घरात किंवा परिसरामध्ये बाथरूम आहे का, त्यासाठी स्नानगृह हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे होयच्या खाली. छपराशिवाय बंदिस्त, म्हणजे छप्पर नाही पण आजूबाजूने बंदिस्त अशा प्रकारचं आहे का, एक ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्ही इथे क्लिक केलं तर जर कुटुंब परिसरातील सामायिक स्नानगृह किंवा छपराशिवाय बंदिस्त स्नानगृहाचा वापर करत असेल तर अशा सर्व कुटुंबात स्नानगृहाची सोय उपलब्ध आहे असं नोंदवावं. त्यानंतर आहे स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG किंवा PNG जोडणी. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास, तुम्ही जर स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये स्वयंपाक करत असाल, तुमचं जेवण बनवत असाल तर LPG PNG जोडणी आहे किंवा नाही, म्हणजे तुमच्या घरात गॅस आहे किंवा नाही यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. LPG PNG जोडणी आहे या ऑप्शनवर क्लिक करतोय. त्यानंतरचे ऑप्शन आहेत घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही. म्हणजे घरात तुमचं जेवण बनतं पण ते किचनमध्ये नाही बनत, तरीसुद्धा LPG आहे किंवा नाही एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे. जर घराच्या बाहेर खुल्या जागेत स्वयंपाक होत असेल तरीसुद्धा तिथे LPG आहे किंवा नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन. तुमचं जेवण बनवलं जातं, जळाऊ लाकडांचा वापर होतो, पिकांचा उर्वरित भाग, शेणाच्या गोवऱ्या, कोळसा, लिग्नाईट, लोणारी कोळसा, रॉकेल, LPG PNG, वीज, गोबर गॅस हे सगळे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तुमच्या घरात ज्या प्रकारे तुमचं जेवण बनवलं जातं, ज्या इंधनाचा वापर केला जातो त्याची माहिती या ठिकाणी द्यायची. त्यामुळे इथे मी पुन्हा LPG आणि PNG सिलेक्ट करतो. पुन्हा एकदा जतन करा आणि पुढे जा आणि नंतर पुढे जायचे आहे का यावर होय हे बटन क्लिक करा. आता कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता. मालमत्तेचा वापर जरी व्यावसायिक उद्देशासाठी केला जात असेल तरीही कुटुंबास मालमत्तेची मालकी आणि उपलब्धता आहे असे समजावे. जर तुमच्याकडे कमर्शियल व्हेकल असले आणि ते व्यवसायासाठी वापरत असाल तरीसुद्धा ती तुमची मालमत्ताच आहे, त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायचीच आहे. तर तुमच्या घरात रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर आहे का, होय किंवा नाही. परंपरागत रेडिओ आहे, मोबाईल आहे, जो काही ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल तो क्लिक करा. मी इथे मोबाईल स्मार्टफोन हा ऑप्शन टिक करत आहे. दूरचित्रवाणी म्हणजेच टेलिव्हिजन, दूरदर्शन निशुल्क डिश आहे का, इतर DTH, केबल जोडणी, इतर कोणतेही जे काही असेल तो ऑप्शन सिलेक्ट करा. नसेल तर नाही सिलेक्ट करा. इंटरनेट उपलब्धता. घरात इंटरनेट आहे का, असेल तर तो कशा प्रकारे वापरला जातो. मोबाईल, स्मार्टफोनवर, लॅपटॉप, संगणकावर किंवा इतर कोणत्याही उपकरणावर. या सर्कलवर क्लिक केल्या असता तुम्हाला त्याची माहिती मिळेल. जर इंटरनेटचा वापर लॅपटॉप किंवा संगणकावर म्हणजेच कम्प्युटर, लॅपटॉपवर आणि मोबाईल, स्मार्टफोनवर सुद्धा होत असेल तर तुम्ही या ठिकाणी लॅपटॉप आणि संगणक हा ऑप्शन निवडायचा आहे. घरात लॅपटॉप किंवा संगणक आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही हा ऑप्शन सिलेक्ट करा. दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन. फक्त लँडलाईन असेल तर फक्त लँडलाईन हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि स्मार्टफोन असेल तर स्मार्टफोन ऑप्शन क्लिक करायचा आहे. पुढे सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड यापैकी जो ऑप्शन तुमच्याकडे असेल किंवा नसेल त्याप्रकारे ऑप्शन निवडा. कार, जीप, व्हॅन असेल तर होय, नसेल तर नाही. आता कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते. जर एकापेक्षा जास्त धान्य सेवन करत असाल म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका यापैकी एकापेक्षा जास्त किंवा हे सगळे जरी यूज करत असाल तरी यापैकी सगळ्यात जास्त जे धान्य तुमच्या घरात वापरलं जातं त्यावर टिक करायचं आहे. खाली तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि पुढे जतन करा आणि पुढे जा हे बटन पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का, होय हे बटन क्लिक करा. आता जी काही माहिती तुम्ही भरली आहे त्याचं पूर्वावलोकन म्हणजेच सगळी माहिती आपल्याला पुन्हा एकदा रिव्ह्यू करायची आहे. सगळे स्पेलिंग्स बरोबर बघायचे आहेत, सगळी माहिती बरोबर भरलेली आहे का ते एकदा चेक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील, पुष्टी करा आणि सादर करा. कन्फर्म करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. किंवा दुसरा ऑप्शन आहे मसुदा म्हणून जतन करा. म्हणजे एखाद्या माहितीबद्दल जर तुमचं कन्फर्मेशन नसेल की इथं काय टाकायचं तर ही माहिती तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता, नंतर त्यामध्ये चेंजेस करून पुढे सबमिट करू शकता. आणि शेवटी एक ऑप्शन आहे संपादित करण्यासाठी मागे जा. काही जर चेंजेस करायचे असतील तर तुम्ही या बटनवर क्लिक करून पुन्हा मागे जाऊ शकतात, माहिती चेंज करू शकतात. पुणे या ठिकाणी येऊन पुष्टी करा आणि सादर करा हे बटन क्लिक करायचे. अशा प्रकारे तुमचा हा स्वजनगणनेचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला. तुमचा स्वगणना ID म्हणजेच SEID अशा प्रकारे खाली दाखवला जाईल.
HLO पूर्ण करण्यासाठी प्रगणना सोबत शेअर करायचा आहे. म्हणजे जे काही अधिकारी कर्मचारी येतील त्यांच्यासोबत फक्त हा ID शेअर करायचा आहे. म्हणजे ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत की नाही त्याची तपासणी करतील आणि तुमची जनगणना ही अशा प्रकारे पूर्ण केली जाईल. तर मित्रांनो, ही आहे संपूर्ण प्रोसेस स्वजनगणनेची. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.